असं वाटलं मी माझ्या मूळ पक्षात आलो. दिवसभर सगळ्या चर्चा रंगल्यानंतर अखेर निलेश राणेंनी आपली पोस्ट डिलीट केली. नितेश राणेंनी फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर निलेश राणेंनी पोस्ट करत कानउघडणी केली होती. त्यावर नितेश राणेंनीही उत्तर दिलं होतं. दरम्यान यावर दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. दोन्ही बंधूंमध्ये वादाच्या चर्चा झाल्या. त्यानंतर आता निलेश राणेंनी आपली पोस्ट डिलीट केली. आता नितेश आणि निलेश राणे यांच्यातला वाद घरातला वाद म्हणायचा की महायुतीतला संघर्ष, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. दरम्यान राणे बंधूंमधल्या वादावर वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया त्याही पाहूया. या सामान्य लोकांना दिलेली आश्वासनं जर तुम्ही पाळत नसाल आणि त्याच्याबद्दल जर आम्ही बोललो, ती जर तुम्हाला किरकिर वाटत असेल तर ही किरकिर आम्ही रोज करणार आहे. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की जाण्या येण्याचा त्रास, त्या विमानाचा खर्च, शासनाचाच खर्च होतो ना शेवटी विमानाचं जाऊन यायचं म्हणल्यावर, कारण ही किरकिर रोज होणार आहे. मग त्याच्याऐवजी हिथंच एका ठिकाणी कुठंतरी घर बघा, चांगली जागा बघा आणि हिथंच राहावा. म्हणजे किरकिर केलं म्हणजे जे काय तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट घेऊन काय करायचं ते करता येईल, तुम्हाला सोपं जाईल. विनाकारण जाण्या येण्याचा त्रासही वाचेल आणि शासनाचा पैसाही वाचेल. त्या प्राप्त परिस्थितीत काही आपल्याला काही निर्णय करावे लागतात, काही राजकीय भूमिका मांडावी लागते. तर ते त्यांनी आता जी भूमिका नितेशजींनी मांडलेली आहे ही नेहमीच पक्षाला पूरक राहिलेली आहे. आता नितेशजी मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहेत, तर शिंदे सेनेला नितेशजीचा धोरण मान्य नसेल. काय शेवटी असं ते घरातला विषय आहे, ते मला वाटतं ते एकमेकाला एक चर्चा करून तो विषय संपवतील. वळूया पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र विधानसभा निकालावर बोट ठेवत भाजपचा निवडणूक चोरण्याचा पॅटर्न या आशयाचा राहुल गांधींचा लेख काल वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. राहुल गांधींच्या लेखाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेखातूनच उत्तर दिलं. जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत असं देवेंद्र फडणवीसांनी लेखात म्हटलंय. काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्त सरकार थेटपणे निवडत असे, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अर्बन नक्षलवादी संघटना सहभागी झाल्याचं त्यांनी लेखात म्हटलं. राहुल गांधींचे मुद्दे खोडून काढताना फडणवीसांनी कुठली आकडेवारी सादर केली पाहूया. मतदानाची वाढलेली टक्केवारी, यावर आक्षेप घेणं हा खरोखर विनोद म्हणावा असं फडणवीसांनी आपल्या लेखात म्हटलंय. ताशी 5.83% हा दिवसाचा सरासरी मतदानाचा दर होता. अखेरच्या तासातली टक्केवारी 8.83 वर गेली. यात नवं काय? 5 ते 6 मतदानाचा तास आहे. तसंच रांगेत आधीपासून असलेल्या मतदाराला 6 नंतरही मतदान करता येतं, याबाबत ते अनभिज्ञ असावे. मतदानाचा वाढीव टक्का देशात 85 मतदारसंघातील केवळ 12,000 केंद्रांवर होता असा त्यांचा दावा आहे. त्यातही मतदानाची टक्केवारी वाढली तिथे एनडीएचा विजय झाला, हा दावाही हास्यास्पद आहे. त्यांनी कामठीचं उदाहरण दिलं, मात्र त्यांना माहिती नसलेली उदाहरणं मी देतो. म्हाडामध्ये 18% इतकं मतदान वाढलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तिथे विजय झाला. वणीमध्ये 13% वाढ झाली, तिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला. तर श्रीरामपुरात 12% वाढ झाली, तिथे काँग्रेसचा विजय झाला. राहुल गांधी सातत्यानं लोकशाही, मतदार, त्यांचा कौल यांचा अपमान करत आहेत. मतदारांनी राहुल गांधींना नाकारलंय, त्याचा बदला म्हणून ते जनतेचा कौल नाकारत आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली. दरम्यान धूल चेहरे पर थी, राहुल जी आईना पहुंचते रहे, अशा शब्दात फडणवीसांनी टोला हाणला. ताउम्र राहुल जी